कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या विशेष नाव हस्तांतरण शिबिरात 186 अर्जांवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे। या दरम्यान 6,15,443 रुपयांचा महसूल महापालिकेकडे जमा झालाय। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। कोल्हापूर महापालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागामार्फत शहरातील मिळकतधारकांच्या सोयीसाठी 4 विभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष एक दिवसीय मिळकत नाव हस्तांतरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। हे शिबिर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार उपायुक्त परितोष कंकाळ आणि कर निर्धारक संग्राहक सुधारक चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरामध्ये एकूण 186 नाव हस्तांतरण अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत 85, विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत 35, विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी अंतर्गत 22 आणि विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत 44 अर्ज प्राप्त झाले। प्राप्त अर्जांपैकी विभागीय कार्यालय क्रमांक 2 मधील 2 अर्जांवर संबंधित मिळकतीचा कर थकीत असल्यामुळे कार्यवाही प्रलंबित ठेवण्यात आली। उर्वरित सर्व अर्जांची कागदपत्र समक्ष तपासून नाव हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। संबंधित मिळकतधारकांना नाव हस्तांतरणाचं प्रमाणपत्रही तत्काळ प्रदान करण्यात आलं। या विशेष शिबिरामध्ये नाव हस्तांतरण शुल्कापोटी खरेदी दस्ताच्या मूल्याच्या 0.1% शुल्क तसंच वारसा हक्काच्या प्रकरणांमध्ये 1,550 रुपयांप्रमाणे शुल्क आकारण्यात आले। या माध्यमातून महापालिकेकडे एकूण 6,15,443 रुपयांचा महसूल जमा झालाय।